पहा मुलांनो, हे 6.1 मधलं आता शेवटचं गणित 6.1 सगळा संपला आपला. 6.1 मधलं 6व्यातलं 11वं, अर्थातच थोडं गणित अवघड आहे, बरोबर आहे सर. मग ह्याला आपण काय म्हणूया, बरोबर चिन्हाच्या अलीकडे जेवढं आहे त्या सगळ्याला काय म्हणायचं सांगा, LHS, आणि ह्याला काय म्हणायचं सांगा सर, RHS. बघा ट्राय करूया. LHS ह्याला खूप मोठं दिसतंय, गरज पडली तर वही आडवी धरा असं मी सुचवेन तुम्हाला. बघा लक्षात घ्या, LHS इज इक्वल टू अक्षर 1 नंबर, बरोबर आहे सर, सेक 4th A इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन 4th A, बरोबर आहे, मायनस 2 tan स्क्वेअर A, मायनस 2 tan स्क्वेअर A. ओके सर. आता ह्याचं काय करायचं नंतर बघू सर, जरा थांबूया, ह्याचा कार्यक्रम जरा वरून घेऊ. पहिला मायनस 2 tan स्क्वेअर A शेवट बघू लास्टला. ह्याला हलवायचं नाही, आता स्टार्ट करू, इकडे जरा चेंज करून घेऊ. म्हणजे इट इज इक्वल टू, लक्षात घ्या, व्हॉट इज सेक म्हणजे काय बघा सर, सेकचा फॉर्म्युला येतोय का बघा सर. सेक ए चा फॉर्म्युला मला असं वाटतं रूल नंबर 2. बघा सर, सेक म्हणजे काय, सेक ए इज इक्वल टू 1 अपॉन कॉस ए, बरोबर आहे का बघा सर. आणि ह्याचा फोर्थ पाहिजे, म्हणजे दोन्ही बाजूचा चौथा घात करू. सेक 4th A इज इक्वल टू एकाचा चौथा घात एकच, आणि इथे येणार कॉस 4th A. कळले का बघा सर. मग हे सेक 4th A काढा, कॉस 4th A घाला, बरोबर सर. मग इथं करूया सर, सेक 4th A काढा आणि इथं घाला 1 अपॉन कॉस 4th A. केलं का बघा सर. इन टू ब्रॅकेट 1 मायनस साइन 4th A, बरोबर सर. हे मायनस, ह्याला हात लावायचा नाही सर, मायनस 2 tan स्क्वेअर A शेवटी बघू सर, याला आता नको, इकडे एवढं सोडवून घेऊ. मग आता काय करायचं सांगा सर, ह्यानी हे गुणिले संबंध आहे सर. ह्याला पहिल्याला गुणा आणि लक्षात घ्या ह्याला दुसऱ्याला गुणा, एवढंच काम करायचं सर. स्टेप बाय स्टेप काम करूया. देअरफॉर इट इज इक्वल टू 1 अपॉन कॉस 4th A इंटू 1 म्हणजे 1 अपॉन कॉस 4th A मायनस यानं याला गुणायचं, म्हणजेच कसं होईल बघा सर, 1 इंटू साइन 4th A म्हणजे साइन 4th A डिवायडेड बाय कॉस 4th A. कळलं का बघा सर. साइन 4th A इंटू 1 साइन 4th A डिवायडेड बाय कॉस 4th A. ह्याला हात लावायचं नाही, मायनस 2 tan स्क्वेअर A राहू द्या असंच. आता हे दोघांचा छेद समान आहे बघा सर, दोघांचा छेद समान आहे, एकत्र करा म्हणजे कसं होईल, कॉस 4th A, गडबड नाही काही नाही, अंश एकत्र करा 1 मायनस साइन 4th A. बघा सर 1 मायनस साइन 4th A. ऍक्च्युली 1 म्हणजे काय सांगा सर, 1/4 म्हणलात तरी चालते, 1/4चा 1च की, लक्षात घ्या, काय प्रॉब्लेम येत नाही. हे आहे सर मायनस 2 tan स्क्वेअर A, नो चेंज, ह्याला काय आत्ता हात लावायचाच नाही आपण, राहू तसंच. ह्याच्यात बदल करूया. मला सांगा आपल्याला हा रूल माहिती आहे का बघा सर, साइन 4th म्हणजे काय. तर या ठिकाणी लक्षात घ्या, असं आपल्याला हे माहिती आहे का बघा सर, की या ठिकाणी A⁴ म्हणजेच काय, A स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, A चा चौथा घात म्हणजे काय, A⁴ ब्रॅकेट ⁴, बरोबर आहे सर. A चा चौथा घात म्हणजे, मग त्याचा फक्त आपण वापर करूया सर. म्हणजे इथं कसं होईल बघा सर, A चा चौथा घात म्हणजे काय बघा सर, 1 चा चौथा घात म्हणजे 1 चा वर्ग ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस साइनचा चौथा घात म्हणजे काय सांगा, साइन स्क्वेअर A ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर सर. बेदोनी 4 डिवायडेड बाय कॉस 4th A आहेच, ते राहू दे बघू नंतर, आता वेळ नाही त्याला. मायनस 2 tan स्क्वेअर A, ह्याला तर हात लावायचंच नाही, शेवटी बघायचं, ह्याला आता हात लावायचं नाही. आता A² मायनस B², काय रूल मुलांनो, A² मायनस B² म्हणजे A प्लस B इंटू A मायनस B, A² मायनस B² इज इक्वल टू A प्लस B इंटू A मायनस B. हा रूल इथं वापरायचा आहे मुलांनो, वापरा. म्हणजे कसं होईल, इट इज इक्वल टू आडवी रेष, हे कॉस 4th A आहेच, इथं मायनस 2 tan स्क्वेअर A आहेच,
इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी, ए प्लस बी इंटू ए मायनस बी, इथं प्लस आणि इथं मायनस. ए म्हणजे काय 1 स्क्वेअर, बी म्हणजे काय साइन स्क्वेअर ए, इथं ए म्हणजे काय 1 स्क्वेअर आणि बी म्हणजे काय बघा सर साइन स्क्वेअर ए. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. आता इथं काय होईल बघा सर, इथं 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे कॉस स्क्वेअर ए, 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे काय बघा सर कॉस स्क्वेअर ए. घेऊया इकडे बघा बरं, आठवतंय का तुम्हाला 1 मायनस साइन स्क्वेअर ए कुठला फॉर्म्युला, फॉर्म्युला नंबर 6. काय आहे फॉर्म्युला की साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. किती नंबरचा रूल आहे सांगा सर, हा 6 नंबर. मग आता पाहिजे 1 मायनस साइन स्क्वेअर ए. मग आता या साइन स्क्वेअर एला ढकला पलीकडं, म्हणजे कसं होईल सांगा सर 1 मायनस साइन स्क्वेअर होईल प्लस मायनस, म्हणजे कसं होईल सांगा कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए. ऐका बघा सर, 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे कॉस स्क्वेअर ए. मग हे 1 मायनस साइन स्क्वेअर ए उचला, हे 1 मायनस साइन स्क्वेअर ए उचला, कळलं का बघा सर, हे 1 मायनस साइन स्क्वेअर ए उचला, त्याच्याऐवजी काय घालायचं कॉस स्क्वेअर ए घालून टाकायचं कॉस स्क्वेअर ए. म्हणजे पुन्हा काय म्हणता येईल, ह्याला सगळ्याला LHS म्हणून घेऊया सर. हे पुन्हा इकडे यायला नको, ह्याला पुन्हा LHS म्हटलं, लक्ष आहे का बघा सर, याला LHS म्हटलं. मग LHS घेऊया आणि इथं काय घालूया सांगा कॉस स्क्वेअर ए घालूया. म्हणजे आता लिहूया सर LHS इज इक्वल टू, गडबड करायची नाही आहे, LHS इज इक्वल टू ही आडवी रेष, हे -2 tan स्क्वेअर ए आहेच, ह्याला हात लावलाच नाहीये मी, -2 tan स्क्वेअर एला हातच लावला नाही. मग आता कसं होईल बघा सर, हे पहिल्या कंसामध्ये 1 स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर ए, कळलं सर, कंसात इथं काय आलं सांगा सर कॉस स्क्वेअर ए, कळलं का सर, 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे कॉस स्क्वेअर ए, हे गुणिले डिवायडेड बाय कॉस 4th ए, डिवायडेड बाय कॉस 4th ए. कळलं का बघा सर. मग आता कॉस 4th ए म्हणजे काय बघा सर, कॉस 4th ए म्हणजे काय, तर कॉस 4th ए म्हणजे कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. कॉस 4th ए म्हणजे काय सांगा सर, कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. कळलं का बघा सर, म्हणजेच कॉस 4th ए म्हणजे कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. मग वरचं कॉस स्क्वेअर ए खालच्या कॉस स्क्वेअर एला कॅन्सल, वरचं कॉस स्क्वेअर ए खालच्या कॉस स्क्वेअर एला कॅन्सल. म्हणजे शिल्लक काय राहिलं बघा सर, आता शिल्लक राहिलं 1 प्लस साइन स्क्वेअर ए. LHS इज इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर ए डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर ए. आता सर इथे काही बदल करता आला तर करूया. आता हे मायनस, हे 2 राहू देच, गुणिले tan स्क्वेअर ए म्हणजे काय, tan स्क्वेअर ए म्हणजे काय बघा सर, फॉर्म्युला नंबर कितवा, तर फॉर्म्युला नंबर मला असं वाटतं सर लक्षात घ्या 4. काय फॉर्म्युला आहे, तर साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा इज इक्वल टू लक्षात घ्या tan थीटा, हा फॉर्म्युला आहे. बरोबर सर. मग आता याचा स्क्वेअर पाहिजे आहे, स्क्वेअर करून घ्या दोन्ही साईडला, म्हणजे साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर थीटा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. मग इथं tan स्क्वेअर ए म्हणजे काय बघा सर, tan स्क्वेअर ए म्हणजे साइन स्क्वेअर ए भागिले कॉस स्क्वेअर ए. tan स्क्वेअर ए म्हणजे काय, तर साइन स्क्वेअर ए भागिले कॉस स्क्वेअर ए. आता हे कॉस स्क्वेअर ए, हे कॉस स्क्वेअर ए सेम आहे, घ्या एकत्र, म्हणजे LHS इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ए एकदाच घ्या, शिल्लक राहिलं 1 प्लस साइन स्क्वेअर ए -2 साइन स्क्वेअर ए. आता याचा हिशोब सर, या ठिकाणी हे 1 साइन स्क्वेअर ए प्लस 1 साइन स्क्वेअर ए -2 साइन स्क्वेअर ए. हिशोब करूया सर, म्हणजे काय झालं सांगा सर, -2 साइन स्क्वेअर ए
आणि सर प्लस 1 साइन स्क्वेअर ए. या ठिकाणी चिन्ह वेगवेगळी आहेत, वजाबाकी चिन्ह वेगवेगळी आहेत, वजाबाकी दोनातनं 1 गेला, उरला 1 साइन स्क्वेअर ए. चिन्ह मोठ्याचं, हे मोठं आहे, मोठ्याचं चिन्ह मायनस 1 साइन स्क्वेअर ए. म्हणजे ह्याचं काय आलं सांगा सर. ह्याचा हिशोब आपण केला मुलांनो, ह्याचा आपण हिशोब केला, याचा हिशोब केला आणि हा हिशोब काय आला -1 साइन स्क्वेअर ए. म्हणून कसं होईल बघा सर. LHS इज इक्वल टू आडवी रेष 1 आहेच, -1 साइन स्क्वेअर ए डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर ए. आता 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे कॉस स्क्वेअर ए. 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे कॉस स्क्वेअर ए. कुठल्या नियमानं सांगा सर. तर नियम असा आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि तुम्हाला आता हे साइन स्क्वेअर ए थीटा पलीकडे घ्यायचं आहे, म्हणजे कसं होईल सांगा सर. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. बरोबर आहे का बघा सर. 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे कॉस स्क्वेअर ए. 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे काय आलं सांगा सर. कॉस स्क्वेअर ए. 1 मायनस साइन स्क्वेअर ए उचला, त्याच्याऐवजी काय घालायचं, कॉस स्क्वेअर ए बाजूला लिहिलंय सर आपण. देअरफॉर LHS इज इक्वल टू, देअरफॉर लक्षात घ्या, LHS इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजेच लक्षात घ्या कॉस स्क्वेअर ए डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर ए. मग कॉस स्क्वेअर ए ला कॉस स्क्वेअर ए कॅन्सल होईल सर. तर कॉस स्क्वेअर ए के कॉस स्क्वेअर ए, कॉस स्क्वेअर ए के कॉस स्क्वेअर ए. त्यामुळे LHS इज इक्वल टू 1. बरोबर आहे का बघा सर. LHS इज इक्वल टू 1. देअरफॉर LHS इज इक्वल टू 1. आणि 1 म्हणजेच काय सांगा सर. RHS. इकडे दाखवा सर, मला सांगा इकडे बघा सर. LHS 1 आहे आणि 1 हेच काय आहे सांगा सर. RHS आहे. 1 हे काय आहे सांगा सर. RHS आहे. त्यामुळे इथं आपल्याला म्हणता येईल 1 म्हणजेच RHS. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. हे RHS. मग लक्षात घ्या, LHS लिहून घ्या, RHS लिहून घ्या आणि शेवटी म्हणायचं हेन्स प्रूव्ड. काय म्हणायचं बघा सर. आवश्यक साध्य सिद्ध झाले. दिलेलं गणितच पुन्हा लिहून घ्यायचं, म्हणजे साइन फोर्थ ए इंटू ब्रॅकेट, हे पहिलं सेक फोर्थ ए आहे सर. बरोबर सर. सेक फोर्थ ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन फोर्थ ए -2 tan स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. LHS इज इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड. तर मुलांना 1 टिंब 2 टिंब हे प्रत्येक स्टेपला तुम्ही द्यायचंच आहे. चूक करायची नाही याच्यामध्ये. वही जमली तर आडवी धरायची आहे, लक्षात घ्या सर. आणि म्हणून ही उजव्या बाजूची कारणं खूप महत्वाची आहेत, ही तुम्हाला देता आली पाहिजे. त्यामुळे हे गणित अवघड आहे, मी म्हणत नाही गणित सोपं आहे, पण हे गणित एकदा दोनदा बघून आणि एकदा दोनदा न बघता असं सोडवायला पाहिजे. हा जो सिद्ध करा हा टॉपिक आहे, हा थोडा अवघडच आहे, पण थोडं प्रॅक्टिसनं तो येऊ शकेल. ज्या मुलांना 11वी 12वीला मॅथमॅटिक्स घ्यायचं आहे त्या मुलांनी ह्याच्यावरती खूप कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. पुरे सर. आता आपण प्रॉब्लेम सेटमधली काही उदाहरणं बघणार आहोत. पहा मुलांनो, एक जरा अवघड गणित वाटतंय, पण एक नियम जर येत असेल तर खूप सोपं आहे. बरोबर सर. एक नियम जर तुम्हाला आलं तर हे गणित खूप सोपं होईल. बघूया LHS आणि RHS. ह्याला आपण लक्षात घ्या LHS म्हणूया. गणित बघितल्यानंतर करायला नको असं वाटतं सर, लक्षात घ्या. अशा प्रकारचे गणित आहे. शक्यतो वही आडवी धरा. बरोबर सर. म्हणजे कसं होईल बघा सर. LHS इज इक्वल टू काय येणार. सेक 6x मायनस टॅन 6x. आता 6चा आपण त्याला क्यूबचा फॉर्म्युला वापरायचा आहे मुलांना, क्यूबचा. त्यामुळे आपण असा फॉर्म्युला घेतोय का बघा सर. आपल्याला असं येते का बघा की a raised to 6 म्हणजेच काय लक्षात घ्या.
तर a⁴ ब्रॅकेट ⁴ बेत्रिक 6 घातांकाला घातांक घातांकांचा गुणाकार 2 3 जा 6 2 3 जा 6 कळते का बघा सर a⁶ म्हणजे a⁴ ब्रॅकेट ⁴ म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या का तिथं कुठला नियम वापरला सांगा आपण इथे नियम कुठला वापरला तर a⁴m ब्रॅकेट ⁴n इज इक्वल टू a⁴m इंटू n कळलं का बघा सर 2 आणि 3 चा काय करायचा गुणाकार बेत्रिक 6 हा रूल वापरला सर लक्षात घ्या म्हणजे इथं आपल्याला काय करता येईल बघा सर आता a⁶ आहे म्हणजे इथं कसं येईल सांगा सर इथं सेक स्क्वेअर एक्स ब्रॅकेट ⁴ बेत्रिक 6 इथं टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट ⁴ आता a³ मायनस b³ आहे बघा सर तो फॉर्म्युला यायला पाहिजे सर a³ मायनस b³ चा काय फॉर्म्युला आहे बघा सर तो आठवतोय का बघा a³ मायनस b³ किंवा बरोबर का बघा सर रूल ऑफ एक्सपान्शन बघा सर a³ मायनस b³ चा फॉर्म्युला a मायनस b ब्रॅकेट क्यूब याचा रूल ऑफ एक्सपान्शन a मायनस b ब्रॅकेट क्यूब याचा रूल ऑफ एक्सपान्शन काय आहे बघा सर त्याचा रूल ऑफ एक्सपान्शन असा आहे पहिल्याचा क्यूब मायनस दुसऱ्याचा क्यूब पुन्हा मायनस 3ab इंटू ब्रॅकेट a मायनस b रूल कळला का बघा सर a मायनस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a³ मायनस b³ मायनस 3ab इंटू ब्रॅकेट a मायनस b ह्याला म्हणतात रूल ऑफ एक्सपान्शन सगळं मायनस हे मायनस हे मायनस हे मायनस हे मायनस काहीही प्लस नाही रूल ऑफ एक्सपान्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट आम्हाला a³ मायनस b³ पाहिजे म्हणजे आम्हाला लक्षात घ्या काय पाहिजे हे a³ सर हे a³ आणि हे मायनस b³ पाहिजे ह्याला इकडे घ्या याला ह्या साईडला घ्या म्हणजे कसं होईल बघा सर इथे असं होईल a मायनस b ब्रॅकेट क्यूब मायनस होईल प्लस 3ab कंसात a मायनस b इज इक्वल टू a³ मायनस b³ हे कळलंय का बघा इट्स व्हेरी इम्पॉर्टंट रूल a³ मायनस b³ म्हणजेच काय a मायनस b ब्रॅकेट क्यूब प्लस 3ab कंसात a मायनस b आणि हे मुलांनो a³ मायनस b³ आहे हे a³ मायनस b³ आहे आम्हाला काय करायचं आहे a मायनस b ब्रॅकेट क्यूब प्लस 3ab इंटू ब्रॅकेट a मायनस b असं करायचं आहे मुलांना हा फॉर्म्युला वापरायचा आहे नीट लक्ष द्या एकदम नीट लक्ष इट इज इक्वल टू लक्ष द्या पहिल्यांदा काय करायचं हे a³ मायनस b³ आहे सर लक्ष आहे का बघा सर मनातल्या मनात हे अगदी a³ मायनस b³ पहिलं a मायनस b ब्रॅकेट क्यूब या कंसामध्ये a म्हणजे सेक स्क्वेअर एक्स मायनस b म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब हे झालं a मायनस b ब्रॅकेट क्यूब प्लस 3 आता ab म्हणजे सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स हे झालं कंसात a मायनस b कंसात a मायनस b म्हणजे सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स हे कळते का बघा सर रूल समजला का बघा सर या ठिकाणी रूल समजला का a³ मायनस b³ हा a³ मायनस b³ a³ मायनस b³ a³ मायनस b³ हे a हे b मग काय करायचं a मायनस b ब्रॅकेट क्यूब म्हणजे a मायनस b ब्रॅकेट क्यूब प्लस 3ab प्लस 3 a म्हणजे सेक स्क्वेअर एक्स b म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स इंटू ब्रॅकेट a मायनस b इंटू ब्रॅकेट a म्हणजे सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स
आता मुलांनो आपल्याला एक रूल माहिती आहे. कोणता रूल आहे बघा सर? तर रूल नंबर 7. रूल नंबर 7 काय आहे बघा सर? तर sec square theta is equal to 1 plus tan square theta आहे का बघा सर? sec square theta is equal to 1 plus tan square theta. रूल नंबर 7. रूल नंबर 7. मग आपल्याला sec square x मायनस tan square x पाहिजे. मग ह्याला इकडे घ्या. ह्याला काय करायचे? प्लसचं इकडे आल्यावर हे मायनस म्हणजे कसं होईल बघा सर? sec square theta प्लस मायनस tan square theta is equal to 1. sec square theta minus tan square theta is equal to 1. रूल नंबर 7 नुसार. मग इथं आहे बघा sec square x minus tan square x ह्याच्याऐवजी 1 घाला. इथं sec square x minus tan square x ह्याच्याऐवजी 1 घाला. sec square x minus tan square x हे दिसलं का बघा सर? sec square x minus tan square x हे दिसतंय का बघा? हे दिसतंय का बघा? sec square x minus इथं 1 घाला, इथं 1 घाला. फिनिश. म्हणजे कसं होईल बघा सर? इट इज इक्वल टू चौकटी कंसात हे 1 ब्रॅकेट क्यूब ह्याच्याऐवजी 1 घातलं प्लस 3 sec square x इंटू tan square x इंटू कंसात sec square x मायनस tan square x च्या ऐवजी 1. कळलं का बघा सर? मग आता 1 चा क्यूब 1 प्लस एकाने गुणायचं म्हणजे तसंच ठेवायचं 3 sec square x tan square x आणि हेच आहे का बघा सर? 1 प्लस 3 sec square x tan square x. दिस इज नथिंग बट RHS. त्यामुळे LHS बरोबर RHS. अतिशय मुलांनो या ठिकाणी एका फॉर्म्युल्यावर गणित आहे. 2 फॉर्म्युले मॅक्झिमम. हा एक फॉर्म्युला लागेल आणि हा एक फॉर्म्युला लागेल. लक्षात घ्या. हा फॉर्म्युला a मायनस बी ब्रॅकेट क्यूब a क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab कंसात a मायनस बी. a क्यूब मायनस बी क्यूब आम्हाला पाहिजे आहे म्हणून ह्याला इकडे ढकललं. मग a क्यूब मायनस बी क्यूब इकडं आलं, हे इकडं आलं आणि हा फॉर्म्युला वापरला मी इथे. हा फॉर्म्युला वापरला. फिनिश. उत्तर मुलांना. इथं आम्हाला 3 पाहिजे होतं, इथं 3 आहे. असं आहे मुलांना. हे फॉर्म्युला फक्त एका फॉर्म्युल्यावर आधारित एक्झाम्पल मुलांना. आणि हा रूल नंबर 7. तर लक्षात घ्या. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला लागेल. एक 2दा प्रॅक्टिस केलं की येईल. पण हे गणित मुलांना 3 मार्काचं नसून हे 4 मार्काचं एक्झाम्पल आहे. त्याच्यावर आपण लक्ष द्या. हे 6th बघितल्यावरच गणित सोडवायला नको वाटतं. बरोबर सर? तर हाही रूल लक्षात ठेवा, हाही रूल लक्षात ठेवा. हे 2 रूल महत्वाचे आहेत. 3 बरोबर. आता आपण हाच रूल इथेच लक्षात घ्या. a क्यूब मायनस बी क्यूबचा आणखीन एक रूल आहे लक्षात घ्या. तोही या ठिकाणी आपण इथं तसं वापरत आहोत. बघूया लक्षात घ्या आपल्याला कसं येतं.